महानगरपालिकेच्या आगामी रणधुमाळीत आता सायकल धावणार. समाजवादी पार्टीने आगामी पुणे महानगरपालिका निवडणूक पूर्ण ताकदीने लढवण्याची अधिकृत घोषणा केली आहे. या संदर्भात पुणे येथील पत्रकार भवन येथे एक महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी शहराध्यक्ष जांबुवंत मनोहर यांच्यासह पक्षाचे दिग्गज पदाधिकारी उपस्थित होते. व्यासपीठावर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अनीस अहमद, महिला जिल्हाध्यक्ष साधनाताई शिंदे आणि शहराचे सरचिटणीस दत्ता पाकिरे यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. नंतर पक्षाने यावेळी आपली रणनीती स्पष्ट करताना कोणत्या प्रभागांतून उमेदवार रिंगणात उतरणार याचीही माहिती दिली. यामध्ये शिवाजीनगरमधील गोखलेनगर आणि मॉडेल कॉलनी, हडपसरमधील रामटेकडी आणि कोंढवा, पुणे कॅन्टोन्मेंटमधील वानवडी साळुंखे विहार तसेच वडगाव शेरी, खडकवासला आणि कसबा मतदारसंघातील महत्त्वाच्या प्रभागांचा समावेश आहे. सामान्य नागरिकांचे प्रश्न, शहराचा सर्वांगीण विकास आणि लोकहिताचे मुद्दे केंद्रस्थानी ठेवून समाजवादी पार्टी यंदा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. पुण्यातील राजकारणात आता समाजवादी पार्टी काय बदल घडवते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. समाजवादी पक्ष या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये एकतर 9 वर्षानंतर निवडणुका होत आहेत, त्यामुळे भरपूर कार्यकर्त्यांचा उत्साह सुद्धा आहे, उमेदवारांचा उत्साह आहे. आणि या निवडणुकीला आम्ही यापूर्वी 2007 मध्ये पुणे महानगरपालिकेत समाजवादी पार्टीनं उमेदवारी उभे केले होते. त्यानंतर आता हा फार मोठा जवळजवळ 19 वर्षानंतर पुन्हा आम्ही प्रामुख्याने काही प्रभाग आम्ही निवडलेले आहेत. 11 प्रभाग आहेत. त्या 11 प्रभागांमध्ये आम्ही उमेदवार आमचे उभे करणार आहोत. त्यात उमेदवार निवडीचे निकष जे ठेवले, जसं माझे सहकारी शहराध्यक्ष आमचे जांबुवंत मनोहरजींनी सांगितलं की संविधानावर ज्याची निष्ठा असेल, समाजवादी विचारधारेला मानणारा आणि तो जातीभेद किंवा धर्मभेद न करणारा, हे आम्ही त्याच्यात निकष ठेवलेले आहेत. तेच प्रामुख्याने उमेदवार आमचे असतील. नमस्कार, मी जांबुवंत मनोहर, समाजवादी पार्टीचा पुणे शहर अध्यक्ष. छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघामध्ये गोखलेनगर वाकडेवाडी आहे मॉडेल. म्हणजे मी असं सांगतो की छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघामध्ये 2, हडपसर मतदारसंघामध्ये 2, पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघामध्ये 2, वडगाव शेरी मतदारसंघामध्ये 2, कसबा मतदारसंघामध्ये 2 आणि खडकवासला मतदारसंघामध्ये 1, अशा पद्धतीने आमचे उमेदवार असणार आहेत. 11 मतदारसंघ होतात आणि 40 उमेदवारांची आमची 44 उमेदवारांची आमची लढवण्याची तयारी आहे. समाजवादी पक्ष 2 नेत्यांना वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये फिरवणार आहे. त्याच्यामध्ये एक अवधेश प्रसाद आहेत, जे अयोध्येचे खासदार आहेत, आणि आमच्या मेंबर पार्लमेंट समाजवादी पक्षाच्या अत्यंत तरुण तडफदार इकरा हसन, ह्या 2च लोकांना आम्ही इथे स्टार प्रचारक म्हणून आणणार आहोत. नमस्कार, मी साधना शिंदे, महिला अध्यक्ष म्हणून पुणे जिल्ह्याचं काम पाहते. त्या प्रभागात आम्हाला ओपन महिला किंवा ज्या महिलांसाठी राखीव जागा आहे तिथे आम्ही महिला उभ्या करणार आहोत. आणि महिलांच्या संदर्भातलं पुण्यातले जे महिलांच्या सुरक्षितेचा जो प्रश्न आहे, तर त्या प्रश्नावर आम्ही प्रामुख्याने काम करणार आहोत. पीएमटीचा पण प्रश्न आहे की बऱ्याच प्रमाणात मजूर महिला ज्या आहेत तर त्या पीएमटीने फिरतात. त्याचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर आम्ही तिथे काम करणार आहोत. आणि मी आता निवडणूक लढवताना सगळ्यात एक महत्वाचं काम आम्ही असं केलंय की प्रभागातल्या अडचणी काय आहेत, कारण मला निवडणूक तिथे लढवायची आहे, त्यामुळे त्या समस्यांना मी जास्त प्राधान्य दिले. तर आमच्या इथे ग्रीन झोनचा जो प्रश्न आहे तो मी हातात घेतलाय. पण तिथे राहणारी ज्या झोपडपट्ट्या आहेत त्यांना नेहमी सतत शासनक असतात ते आज ना उद्या आम्हाला नोटीस आलं तर आमचं काय होणार. तर हा एवढा मोठा प्रश्न मी त्या ठिकाणी हातात घेतलेला आहे की जो ग्रीन झोन त्याच्यावर टाकलेला आहे तो तिथून हलवावा आणि पलीकडे किंवा दुसरीकडे कुठे टाकावा. तर हा सगळ्यात मोठा प्रश्न मी त्या ठिकाणचा घेतलेला आहे हातात.